कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंदे हृदयारविंदे भवं भवानी सैतं नमामि. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. एक अज्ञात आणि रहस्यमय अशी ऊर्जा आहे. या ऊर्जेला पूर्वीच्या संतांनी शिव असं नाव दिलेलं आहे. देवांचे देव महादेव म्हणजेच आपण ज्यांना शिव असं म्हणतो, शिवशंभू असं म्हणतो, तर यांच्या उपासनेचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवशी देवांचे देव महादेव आणि एक रहस्यमय आणि शक्तिशाली ऊर्जा आहे, जिला पूर्वीच्या संतांनी शिव असं नाव दिलेलं आहे. शिव ही सत्य, शिव ही अनंत असं आपण म्हणतो ऐकतो. तर शिव म्हणजे देवांचे देव महादेव, ज्यांना आपण शिवशंभू म्हणतो, भोलेनाथ म्हणतो. तर भोलेनाथांचा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्री यावर्षी 15 फेब्रुवारी 2026ला आलेली आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अनेक सेवा करतो. तर महाशिवरात्रीचा उपवास नेमका कसा करायचा, या व्यतिरिक्त महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती 3 महत्त्वाची कामं आपल्याला करायची आहे, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी प्राचीन मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा प्रेमविवाह झालेला आहे अशी एक मान्यता आहे. तर ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनी या दिवशी जर काही सेवा केल्या किंवा असं वाटतंय तुम्हाला की प्रेमविवाह झाला पाहिजे आमचा, काही अडथळे येत असतील, तर तो प्रेमविवाहातले अडथळे दूर कसे करायचे, तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. तर ते उपाय काय आहेत त्यांचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ तिथे बघू शकता. महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरी पूजा करायची असते. तर सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं आटोपून घ्यायचं, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा दुसरं तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करू शकता. केस धुवून घ्यायचे आहे. जवळपास शिवलिंग असेल तर तिथे जाऊन तुम्ही भोलेनाथांची पूजा करायची आहे. ज्यांच्या संसारिक अडचणी असतील तर त्यांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा करायची आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करायचा आहे. ज्यांना जे काही हेल्थ इश्यू असतील किंवा प्रेग्नेंट महिला असतील तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, फक्त पूजा केली तरी चालेल. कारण महाशिवरात्रीचा उपवास सकाळ संध्याकाळ असे दोन्ही टाईम करायचा असतो. तर महाशिवरात्रीच्या उपवासाला सकाळी तुम्ही सुरुवात करायची आहे. उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, वेफर्स खाऊ शकता. या उपवासाला भगर किंवा भगरीची भाकर हे पदार्थ चालत नाही. फक्त बऱ्याच ठिकाणी जे भोलेनाथांचे उपवास आहे त्याला मिठाचा देखील वापर केला जात नाही. फक्त गोड खिचडी किंवा फळं खाऊन हा उपवास करत असतात. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उपवास करा. काही ठिकाणी तिखट साबुदाण्याची खिचडी खाल्ली जाते, म्हणजे मिठाचा वापर केलेले पदार्थ खाल्ले जातात. तर तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकता. पण बऱ्याच ठिकाणी जे महादेवांचे उपवास असतात किंवा सोमवारचे आपण उपवास करतो त्याला गोडच पदार्थ खाल्ले जातात, म्हणजे थोडक्यात मिठाचा वापर न केलेले पदार्थ आपण खात असतो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता. महाशिवरात्री का साजरी केली जाते, तर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा उत्सव म्हणून आपण महाशिवरात्री साजरी करतो. आणि आणखी एक कथा अशी आहे की जेव्हा देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले होते, समुद्र मंथन केले होते आणि जो अमृताचा जो कलश आहे खोलवर तो दानवांकडे गेला आणि जे विष होतं ते भगवान शिवशंकरांनी ग्रहण केलं होतं आणि त्यामुळेच ते निळे झालेले आहेत. त्यांनी ते विष ग्रहण करून देव आणि मानवाचं रक्षण केलं होतं, म्हणून देखील महाशिवरात्रीचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी उपवास का करायचा असतो, तर उपवास शरीराला विषमुक्त करते. मनाची जी अस्थिरता असते ती दूर होते आणि आपल्यात कुठंतरी देवतत्व असतं ते देखील जागृत होतं. म्हणून आपल्याला या दिवशी उपवास करायचा असतो. त्याचबरोबर उपवास केला तर साहजिकच आपण थोडंफार देवाचं ध्यान करतो, म्हणून आपल्याला उपवास करायचा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करायचं असतं, देवाचं ध्यान करायचं असतं. प्रत्येक माणसात खोलवर देवतत्व रुजलेलं असतं. आपण ध्यान करत राहिलं तर ते आपल्यातलं जे देवतत्व आहे ते आपापच जागं होतं. म्हणून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून ध्यान देखील करणं महत्त्वाचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महत्त्वाचे 3 उपाय करायचे आहेत. तर त्यातला पहिला उपाय
तो म्हणजे कणकेचे 11 दिवे बनवायचे आहे. 11 दिवे बनवल्यानंतर जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ते घेऊन जायचं आहे आणि तिथे ते आपल्याला 11 दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि तिथे बसून आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि भगवान शिव प्रसन्न होतात. दुसरा उपाय असा आहे, तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्ही 1 दिवसीय देखील शिवलीला अमृत पारायण करू शकता. पहाटे लवकर सुरुवात केली तर 4-5 तासात तुमचं हे पारायण होऊन जातात. 14 अध्याय आहेत. 14 अध्याय तुम्हाला एका वेळेस बसून वाचणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात थोडे थोडे करून सर्व अध्याय वाचू शकता. असं केलं तरी तुमचं पारायण पूर्ण होईल. असं काही नाही की एक बसल्यास तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे. प्रामाणिक भक्तीने आणि पूर्ण निष्ठेने जर हे पारायण तुम्ही अशा पद्धतीने केलं तरी त्याचं फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. जर तुम्हाला संपूर्ण पारायण वाचणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय देखील वाचू शकता. एकतर तुम्ही पूर्ण पारायण करा किंवा 11व्या अध्यायाचं वाचन करा. तिसरा उपाय असा आहे, जर तुमचं लग्न जमत नसेल, विवाहात काही अडचणी असतील, नवरा बायकोमध्ये मतभेद होत असतील सतत, किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझा प्रेमविवाह व्हावा, घरचे मान्य करत नाही आहे, तर मग काय करायचं? तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. उपवास करायचा आहे. त्याचबरोबर माता पार्वती आणि भगवान शिव यांची तुम्हाला एकत्रित पूजा करायची आहे. एकत्रित कुठे फोटो असेल तर तिथे पूजा करा. भगवान शिवशंकरांना उसाच्या रसाने अभिषेक करा किंवा जलाभिषेक करा. त्याचबरोबर माता पार्वतीला आपल्याला शृंगार साहित्य किंवा लाल रंगाची ओढणी अर्पण करायची आहे. आणि त्याचसोबत ओम उमा महेश्वराय नमः किंवा ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे. तर असे हे 3 उपाय आहे, हे आपल्याला महाशिवरात्रीला करायचे आहे. तर शक्य असेल, जशी तुमची अडचण असेल त्याप्रमाणे तुम्ही उपाय करा. या 3 उपायाव्यतिरिक्त अनेक देखील दुसऱ्या सेवा आहेत. तुम्ही 4 प्रहराची पूजा करू शकता, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करू शकता किंवा मग फक्त माता पार्वती आणि शिवशंकर यांची पूजा करू शकता. भगवान शिवशंकरांना तुम्ही बेलपत्र अर्पण करा किंवा दिवसभर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता. महाशिवरात्रीनिमित्त बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण आयोजित केलेलं असतं. तिथे जाऊन देखील तुम्ही पारायण केलं तरीही चालेल किंवा घरीच पूजा मांडून तुम्ही पारायण करू शकता. पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही देवघराजवळ बसून साधं बसायला आसन घ्यायचं, देवघरासमोर बसायचं, आपला ग्रंथ घ्यायचा आणि तिथे बसून देखील हे पारायण पूर्ण करू शकता. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचा उपवास का करायचा, जागरण का करायचं, उपवास कसा करायचा, उपवास करत असताना महाशिवरात्रीच्या दिवशी आणखी 3 उपाय कोणते आपण करू शकतो याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला पाहिजे ते उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. त्याचबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण नक्की कसं करायचं, 3 दिवसीय पारायण कसं करायचं याबद्दलची माहिती हवी असेल तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर प्रेमविवाह व्हावा किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी महाशिवरात्रीला आपण कोणते उपाय करायचे याबद्दलची माहिती सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. क्लिक करून तो देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भगवान शिवशंकर, माता पार्वती तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो अशी त्यांची चरणी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव.